श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मेष रास, जुलै महिना भरपूर यश मिळण्याचे संकेत आहेत. मेष राशीला आयुष्यातील प्रगती आणि अधिक गतीचा अनुभव मिळण्याचा शुभ संकेत मिळणार आहे. आयुष्यात ती प्रगती दिसून येईल, कारण राजयोग निर्माण होत आहेत. जेव्हा राजयोग निर्माण होतात तेव्हा 7.5 असूनही शुभ परिणाम दिसून येऊ लागतात. जीवनातील संघर्ष सुरू असतानाही काही द्वारे उघडू लागतात, जी प्रगतीच्या दिशेसाठी तुम्हाला पुढे नेणारी असतात. जर तुम्हीही मेष राशीचे जातक आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी. ही माहिती तुमच्यासाठी. तुमचा जुलै महिना कसा असणार आहे याबाबत सविस्तर माहिती. या महिन्यात हंस राजयोग सक्रिय होत आहे, त्यामुळे तुमच्या भाग्यात ते अनेक चमत्कार मिळणार आहेत ज्यांची तुम्हाला अपेक्षा आहे. या महिन्यात तुमच्यावर गुरुदेवांची कृपाही असेल, पण लक्षात ठेवा की कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नका, अन्यथा खूप काही गोष्टी राहून जाऊ शकतात. या महिन्यातील राशी भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. मेष राशीचे व्यक्तिमत्व अधिक कर्तृत्ववान आणि प्रत्येक गोष्टीसाठी धाडसाने पुढे जाणारी त्यांची रास आहे. अगदी स्पष्ट वक्ता आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानता पुढे जाण्याची क्षमता मेष राशीमध्ये दैवी कृपेनेच प्राप्त झालेली असते. कितीही कठीण काळ असला तरी मेष रास कधीही हार मानत नाही. मेष राशीच्या या धाडसी स्वभावामुळेच मेष राशीला कुणी टक्कर देऊ शकत नाही, कारण त्यांच्यातली प्रमुख गुण ही धाडसाने भरलेली, धैर्याने भरलेली, कुटुंबातील प्रमुख सदस्य असेल तर मुख्य निर्णय घेण्याची भूमिका अधिक सक्रिय असते. त्यांनी या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि काही चुकीचे खानपान टाळावे. कधीकधी यश आपल्या निर्णयांमुळे प्राप्त होते. चुका टाळल्यास त्यात सर्व काही त्रासांपासून वाचण्याची दाट शक्यता आहे. तुमचे धन, कुटुंब आणि वाणी आता स्थिरतेकडे जात आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक आनंदाचा आशीर्वाद देऊ शकता. अनेक ठिकाणी तुम्ही काही वेळेस 7.5मुळे अपयशाचा सामना केला आहे, पण आता मात्र जीवनात प्रगतीची दिशा तुम्हाला दिसणार आहे. 7.5 असूनही काही राजयोग निर्माण होऊन तुमच्या कुटुंबाला त्यातून अधिक लाभाची अपेक्षा पूर्ण होणार आहे. तुमचे परिश्रम फळाला येणार आहेत. तुम्ही त्या प्रत्येक ठिकाणी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहात. ते सर्व प्रयत्न यशाकडे नेणारे दैवी आशीर्वादाचे चिन्ह या महिन्यात मेष राशीला प्राप्त होत आहेत. तुमचा पराक्रम, परिश्रम आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न स्थायी स्वरूपाचा आणि आशीर्वादाने भरलेला असेल. या काळातच तुमचे महत्त्वाचे संवाद यात सविस्तर माहिती असल्याशिवाय पुढे जाऊ नका. या महिन्यात तुमचे भाग्येश गुरुदेव उच्च स्थानात आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुबळ अधिक असल्यामुळे तुम्ही कित्येक कार्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही जी काही स्वप्न पाहिलेली आहेत त्या स्वप्नांमध्ये तुमचे पाहिलेले स्वप्नाचे घर तुम्ही जितके मोठे आखू इच्छिता तितके आखू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं घर मोठं असून ते चालत नाही, तर त्यातील व्यक्तींचे एकोपा, प्रेम आणि त्यातील विचार एकत्र असले पाहिजेत. याकडे जास्त लक्ष द्या. या महिन्यातील ग्रह सर्व काही तुमच्या व्यक्तिमत्वाला आशीर्वाद देणारे
तुम्हाला सकारात्मक परिणाम देणारे आहे. तुम्हाला जाणवतील की तुम्ही जे काही शिकलेला आहात त्यातूनच तुम्हाला आता अधिक मदत प्राप्त होत आहे. मोठं यश स्वीकारण्यासाठी तुम्ही जी काही तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व काही वळण घेत पुढं जाईल. अनावश्यक खर्च करणे टाळा. जो योग्य खर्च आहे तो योग्य ठिकाणी तुमच्यासाठी अधिक फलदायी आणि यशाने भरणारा असेल. तुमची आर्थिक संपन्नता या महिन्यात तुम्ही उंचावलेली पाहणार आहात. जोडीदाराशी आणि तुमच्या प्रेम जीवनातील सुसंवाद वाढीस लागतील. योग्य ठिकाणी जेव्हा तुम्हाला अपेक्षा असेल तेव्हा ते तुमच्याशी सुसंवाद करून काही प्रश्न सोडवण्यात येतील. संततीचे सुखही या महिन्यात आशेप्रमाणे असणार आहे. तुमचं स्वतःसोबतचं नातं, आई वडील, तुमचे प्रिय असलेले नाते, तुमचे जोडीदार, तुमची मुले बाळे यासोबत तुमच्या सर्व काही गोष्टी जुळून येतील. हा महिना मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा काळ नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. मेष राशीच्या जातकांनी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्रहांची मदत मिळत आहे, ती स्वीकार करावी. कारण जिथे जिथे तुम्हाला काही कमतरता किंवा कुठे निर्णय घेण्याची क्षमता जागृत करण्याची आहे तर तुमच्या इष्टदेवतेला अधिक नामस्मरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या काळात तुम्ही हनुमानजीची हनुमान चालीसा अवश्य वाचावी. त्यामुळे तुमच्या जीवनातील काही अडथळे आपोआप दूर होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. मेष राशीचे जातक या काळात आपल्या वरिष्ठांची मर्जी राखून कार्य करतील, निर्णय करतील तर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या जीवनात अधिक यश आणि तुम्ही सुखी जीवन, प्रेमाचे जीवन, आनंदाचे जीवन परिपूर्ण प्राप्त करणार आहात. तुमच्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला अशा संधींसाठी निवडत आहे. जर तुम्ही मेष राशीचे जातक आहात तर कमेंट्समध्ये जय हनुमानजी लिहायला विसरू नका आणि हनुमान चालीसा पाठ करायला विसरू नका. त्यामुळे तुमचे धैर्य अधिक काळापर्यंत टिकून राहील. काही वादविवादाची समस्या उत्पन्न होण्याची वेळ जरी आली तरीही ती निभावून नेल्या जाईल. कधीकधी कार्य चिकाटीने करणे आवश्यक आहे. तुमचे केलेले प्रयत्न त्यात यशदायी फलदायी ठरणार आहेत. एकूण मेष राशीचं भाग्य या महिन्यातील कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, आनंदासाठी, अधिक आर्थिक प्रगतीसाठी निवडल्या गेला आहे. मेष महिलांनीही आपली काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हा महिना त्यांच्यासाठीही खूप काही नवीन घेऊन येत आहे, जे त्यांनी स्वीकारल्यास त्यांची अधिक प्रगती उत्साहाने होणार आहे. महिला वर्ग जे मेष राशीचे आहेत त्यांच्या भाग्यात काही शुभसंकेत प्राप्त होत आहे. एखादे नवीन कार्य सुरुवात करण्यास खूप काही शुभ काळ आहे. तेव्हा नवीन सुरुवात करण्यास काहीही हरकत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात यशस्वी व्हाल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला शुभ संकेत आशीर्वाद देवोत. व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.